नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेलच की SRPFच्या पेपरमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेतून अनेक प्रश्न आले होते। त्यामुळे या ठिकाणी SRPF गट 5 चा पेपर पुन्हा घेण्यात आलेला होता आणि मित्रांनो हाच पुन्हा झालेला पेपर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। पेपर सोपा होता की अवघड होता, जर पाहायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माहिती समजली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा। सेतुबंध, गौडवध, विवेकसिंधू, भावार्थ दीपिका। आता हे दोन आपल्यासाठी नवीन जरी असले, एक आणि दोन, अ आणि ब, तरी देखील विवेकसिंधू आणि भावार्थ दीपिका यावर आपण अनेक वेळा प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहिला होता। विवेकसिंधू कोणी लिहिलेला आहे? हा मराठीतील आद्य ग्रंथ आहे जो मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे। तसेच भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे। म्हणजे आपलं उत्तर काय पाहिजे? क आणि ड साठी 1 व 2। कुठे 1 व 2 त्यासाठी तर पर्याय ए मध्ये आलेलं आहे। क साठी 1, ड साठी 2, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे। सेतुबंध प्रवरसेन, गौडवध वाकपतीराज, विवेकसिंधू मुकुंदराज आणि भावार्थ दीपिका ज्ञानेश्वर। पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या जुळवा। कंठ व्यंजने, दंत व्यंजने, दंत तालव्य व्यंजने, अनुनासिक व्यंजने। आता मित्रांनो उच्चार स्थानानुसार व्यंजनांचे प्रकार पडतात, ज्यानुसार जर उच्चार हा कंठातून येतोय किंवा कंठातून हवा बाहेर सोडून उच्चार केला जातो तर त्याला काय म्हणतो आपण? कंठ व्यंजने। तो गट कोणता आहे तर क चा गट। कंठ व्यंजने क चा गट असतो। दंत व्यंजने यांचा उच्चार करताना आपली जीभ आपल्या दातांना स्पर्श करते म्हणून ही काय आहे? दंत व्यंजने। कोणता गट तर त चा गट, दंत व्यंजने। दंत तालव्य व्यंजने, तालव्य आणि दंत तालव्य व्यंजने एकच आहेत, परंतु जर उच्चारामध्ये अ किंवा य यांचा उच्चार असेल तर त्यानुसार त्याचे तालव्य आणि दंत तालव्य असे प्रकार आहेत। आणि मित्रांनो या ठिकाणी तो गट कशाचा असतो तर च चा गट। जर च चा उच्चार अयुक्त झाला तर त्याला आपण काय म्हणणार आहे? दंत तालव्य म्हणणार आहे। म्हणून या ठिकाणी दंत तालव्य व्यंजन कुठे आली? च च्या गटामध्ये आली। आता राहिलं पुढे अनुनासिक व्यंजन। तर प्रत्येक गटामध्ये 5वं अक्षर काय आहे? अनुनासिक आहे। यानुसार न, त्र, न, न, म या ठिकाणी त्र म्हणतोय पण त्र नाही, याचा उच्चार देखील न असाच होतो। तर या ठिकाणी हा काय? अनुनासिकांचा गट आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 4, 1, 2, 3। 4, 1, 2, 3 कुठे आहे? पर्याय सी मध्ये। पर्याय सी याचं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 3, पुढील शब्दांचे संधी पाहून चुकीचा जोड शब्द ओळखा। आता या ठिकाणी पाहायचं आहे 1 अधिक 1 1 1 ही संधी बरोबर आहे। सु अधिक अल्प स्वल्प संधी बरोबर आहे। यशः अधिक धन यशोधन। मित्रांनो या ठिकाणी देखील काय झालंय तर विसर्गापुढे मृदू व्यंजन आल्यामुळे विसर्गाचा ओ होतोय, तर या ठिकाणी हे देखील बरोबर आहे। म्हणून या ठिकाणी काय झालं तर अ, क आणि ड या जोड्या बरोबर आहेत। परंतु सत्य अधिक चरित्र सच्चरित्र होतं का? या ठिकाणी सत, त अधिक चरित्र, त पुढे च आल्यामुळे तचं रूपांतर कशामध्ये होतं? च मध्येच होतं। याला काय म्हणायचं तर त ची विशेष संधी। आणि मित्रांनो यानुसार सत्य नसून या ठिकाणी काय पाहिजे? सत पाहिजे, म्हणून ही जोडी चुकीची आहे। पर्याय डी, ब हे आपलं उत्तर असणार आहे। पर्याय डी लक्षात ठेवा, वर दिलंय ब मध्ये परंतु खाली पर्यायामध्ये काय दिलंय तर डी दिलंय, कारण डी मध्ये ब दिलाय। ठीक आहे, आन्सर की मध्ये देखील असंच दिलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी कन्फ्युजन होतं की बी उत्तर दिलंय का किंवा डी उत्तर दिलंय का, तर असं नाहीये। डी उत्तरामध्ये ब हा पर्याय दिलाय म्हणून पर्याय डी उत्तर दिलेलं आहे। प्रश्न क्रमांक 4, योग्य पर्याय निवडा। विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगते। बरोबर आहे। विशेषणाची व्याख्या काय? नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात। म्हणजे पहिली 2 वाक्य बरोबर आहेत। पुढे विशेषण म्हणजे वस्तूंच्या गुणांचा अथवा विशेषाचा दर्शक शब्द असतो। बरोबर आहे। वस्तूमधील किंवा व्यक्तीमधील गुण दाखवणारा शब्द कोणता? विशेषण म्हणजे क देखील बरोबर। ड पहा, विशेषण साधारणपणे नामापूर्वी येते। साधारणपणे विचारले, साधारणपणे विशेषण नामापूर्वीच येतं। उदाहरणार्थ मुलगासाठी चांगला मुलगा, चांगला हे नामा आधी आलं, म्हणजे या ठिकाणी ड देखील योग्य आहे। म्हणून आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे। अ, ब, क, ड सर्व बरोबर। ठीक आहे, परंतु विशेषण नामानंतर देखील येऊ शकतं। जर नामा अगोदर आलं तर त्याला आपण काय म्हणतो? अधिविशेषण म्हणतो, आणि नामाच्या नंतर आलं तर त्याला आपण विधी विशेषण म्हणतो। हे आपण आपल्या A to Z मराठी व्याकरण सिरीज मध्ये अभ्यासलं आहे। ही सिरीज आपल्या सर्वांसाठी अगदी मोफत YouTube वर उपलब्ध आहे। A to Z मराठी व्याकरण बाय ध्येयाधिकारी असं सर्च करा, तुम्हाला ती सिरीज पाहता येईल। आणि यामध्ये आपण 44 व्हिडिओच्या माध्यमातून
मराठी व्याकरणाचा प्रत्येक टॉपिक क्लिअर केलेला आहे आणि तो देखील स्पष्टीकरणासह। त्यामुळे जर तुम्हाला मराठी व्याकरण 0 पासून करायचं आहे तर A to Z मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा। प्रश्न क्रमांक 5, विशेषणाचे प्रकार व त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा। विशेषणांचे प्रकार गणनावाचक, आवृत्तीवाचक, गुणविशेषण आणि पृथकत्ववाचक। आता या ठिकाणी पहा, गणनावाचक म्हणजे मोजण्यासाठी कोणते कोणते असतील, 1 2 3 4 100 500 1000 सहस्र लक्ष इत्यादी काय आहेत, गणनावाचक आहेत, म्हणजे मोजण्यासाठी, म्हणून या ठिकाणी सहस्र हे गणनावाचक, अ साठी आलं 4। आवृत्तीवाचक वस्तूची आवृत्ती दर्शवणारं म्हणजे वस्तू किती पट आहे हे दाखवणारं म्हणजे आवृत्तीवाचक, म्हणून दुहेरी काय झालं, आवृत्तीवाचक, ब साठी 1। गुणविशेषण व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या अंगातील गुण दाखवण्यासाठी गुणविशेषण, म्हणजे या ठिकाणी सरदार कसा आहे, शूर आहे, म्हणजे शूर हे काय झालं, गुणविशेषण, क साठी 2। आणि पृथकत्ववाचक म्हणजे वेगवेगळे गट करणे, वेगवेगळे करणे, एक एक मुलगा, एक एकचा गट करणे, म्हणून या ठिकाणी काय झालं, ड हे ड साठी 3, एक एक हे पृथकत्ववाचक, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे, 4 1 2 3। 4 1 2 3 कुठे आलेला आहे, 4 1 2 3 आलेला आहे पर्याय डी मध्ये, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते उदाहरण वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण नाही। वैकल्पिक द्वंद्व विग्रह कशाने होतो, तर किंवा अथवाने विग्रह होतो, आणि इतरेतर द्वंद्व मध्ये विग्रह हा आणि किंवा व ने होतो। मग या ठिकाणी पहा, बरे वाईट, बरे किंवा वाईट, 3 4 3 किंवा 4, खरे खोटे, खरे किंवा खोटे, हे काय झाले, वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणं। आई बाप विग्रह कसा होतो, आई आणि बाप, म्हणजे काय झालं, या ठिकाणी विग्रह आणीने झाला, म्हणजेच इतरेतर द्वंद्व झाला, म्हणून पर्याय सी काय आहे, वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण नसून इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता शब्द नदी या शब्दाचा समानार्थी शब्द नाही। या ठिकाणी पहा, सरिता म्हणजे नदी, तरंगिणी म्हणजे देखील नदी, आपगा म्हणजे देखील नदी, परंतु फणी म्हणजे नदी होत नाही, म्हणून पर्याय डी, फणी हा शब्द नदी या शब्दाचा समानार्थी नाही। प्रश्न क्रमांक 8, साहित्यिक व त्यांची टोपणनावे यांच्या योग्य जोड्या जुळवा। बालगंधर्व नारायण राजहंस, गोविंदाग्रज राम गणेश गडकरी, राम गणेश गडकरी यांची टोपणनावं कोणती कोणती, गोविंदाग्रज आणि बाळकराम, ग्रेस माणिक शंकर गोडघाटे आणि बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, म्हणजे आपलं उत्तर 3 4 2 1। 3 4 2 1 कुठं आलेलं आहे, पर्याय बी मध्ये आलेलं आहे, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढे प्रश्न क्रमांक 9, मा स क से ज व या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून खर्च या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल। त्या ठिकाणी पहा, खर्चचा विरुद्धार्थी शब्द काय असतो, जमा, आणि मित्रांनो यापासून कोणता शब्द तयार होतोय, समाजसेवक। मग या ठिकाणी जमामध्ये अक्षर कोणती येत आहेत, समाजसेवक मधील तिसरं आणि दुसरं, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय बी, तिसरं अक्षर ज आणि दुसरं अक्षर मा, यापासून जमा हा खर्चला विरुद्धार्थी शब्द तयार होतोय। प्रश्न क्रमांक 10, कुसुमाग्रज लिखित झेंडूची फुले हा विडंबनपर कविता संग्रह सुप्रसिद्ध आहे। या वाक्यात कुसुमाग्रज या नावाऐवजी कोणते योग्य नाव पाहिजे। या ठिकाणी पहा, झेंडूची फुले हा विडंबनपर कविता संग्रह कोणाचा आहे, तर हा प्र के अत्रे म्हणजेच केशव कुमार किंवा प्रल्हाद केशव अत्रे यांचा आहे, म्हणून पर्याय सी केशव कुमार या ठिकाणी हवं होतं। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, केशवसूत कोण, कृष्णाजी केशव दामले, आणि केशव कुमार कोण, प्रल्हाद केशव अत्रे। गोविंदाग्रज कोण होता, आपण मागे पाहिलं, राम गणेश गडकरी। प्रश्न क्रमांक 11, मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती। आता या ठिकाणी पहा, मराठीमध्ये एकूण सर्वनामे किती आहेत, तर ती मूळ सर्वनाम आहेत 9, त्यापैकी लिंगानुसार बदलणारी आहेत 3। कोणती कोणती, तर तो, जो आणि हा, तो ती ते, जो जी जे, हा ही हे, ही सर्वनाम आहेत ती लिंगानुसार बदलतात, म्हणून या ठिकाणी पर्याय डी 3 हे आपलं उत्तर आहे। त्यासोबतच वचनानुसार बदलणारी किती आहेत ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं, मराठीतील किती सर्वनामे वचनानुसार बदलतात। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही।
पेरणे, वेचणे, उफणणे या क्रिया आहेत, म्हणजेच हे काय झाली, क्रियापद झाली. परंतु उपरणे हे काय आहे, एक प्रकारचं वस्त्र आहे, म्हणून पर्याय बी हे क्रियापद नाही. प्रश्न क्रमांक 13, संस्कृतमध्ये क्रियापदाला टिंबटिंब असे म्हणतात. या ठिकाणी पहा, संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात किंवा विधेय ही दोन नावं आहेत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात असं म्हणतात. आणि कृदंत म्हणजे काय, कृदंत म्हणजे अपुरी क्रिया दाखवणारा क्रियावाचक शब्द. ठीक आहे. आता पुढे उद्देश म्हणजे वाक्यातील कर्ता असतो. प्रश्न क्रमांक 14, पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता. त्या ठिकाणी पहा, कालवाचक क्रियाविशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत. सर्वात पहिला कालदर्शक, जो वेळ दाखवतो. दुसरा सातत्यदर्शक, जो क्रिया घडण्याची आवृत्ती दाखवतो किंवा सलगता दाखवतो. आणि तिसरा आवृत्तीदर्शक, जो क्रिया घडण्याची आवृत्ती किंवा पुनरावृत्ती दाखवतो. म्हणजे या ठिकाणी काय झालं तर कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक ही कालवाचक क्रियाविशेषणाचे प्रकार आहेत. आणि आलाय कोणत्या, या ठिकाणी आवृत्तीदर्शक आलेला आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. आणखी दोन कोणते तर कालदर्शक आणि सातत्यदर्शक. पुढे प्रश्न क्रमांक 15, खालील सामासिक शब्द व समास यांच्या योग्य जोड्या लावा. तोंडपाठ, विग्रह होतो तोंडाने पाठ, तृतीयेचा प्रत्यय ने लागलेला आहे, म्हणून तृतीया तत्पुरुष. देवपूजा, देवाची पूजा, ची हा षष्टीचा प्रत्यय आहे, म्हणून षष्टी तत्पुरुष. वनभोजन, वनातील भोजन, तिल म्हणजे काय झालं, वनात जाऊन केलेले भोजन. या ठिकाणी त किंवा तिल प्रत्यय लागतोय, म्हणजे अधिकरण, म्हणून सप्तमी तत्पुरुष. वाट खर्च, वाटेसाठी खर्च, वाटेसाठी खर्च आणि साठी असेल तर चतुर्थी तत्पुरुष. म्हणजे काय झालं आपलं उत्तर 3 4 1 2. कुठं आहे 3 4 1 2 तर पर्याय डी मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, 3 4 1 2. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणता शब्द पुराणमतवादी शब्दांशी सुसंगत आहे. या ठिकाणी पहा, पुराणमतवादी म्हणजे काय तर कर्मठ किंवा प्रतिगामी, जुन्या विचारांचा व्यक्ती. त्याला काय म्हणणार आपण, कर्मठ म्हणणार किंवा प्रतिगामी म्हणणार किंवा पुराणमतवादी म्हणणार, म्हणून पर्याय डी याचं उत्तर असणार आहे. त्याला विरोधार्थी शब्द विचारला तर पुरोगामी म्हणजे नवीन विचारांचा. प्रश्न क्रमांक 17, शत्रूला सामील झालेला या शब्दसमूहाबद्दल पर्यायी एक शब्द शोधा. कोणता शब्द आहे, शत्रूला सामील झालेला म्हणजे फितूर झालेला, पर्याय डी. प्रश्न क्रमांक 18, धारवाडी काटा म्हणजे काय तर धारवाडी काटा म्हणजे अचूक वजन सांगणारा, म्हणजेच बिनचूक वजनाचा काटा म्हणजे धारवाडी काटा, पर्याय सी. प्रश्न क्रमांक 19, वाक्प्रचार व त्यांच्या अर्थाच्या योग्य जोड्या जुळवा. खनपटीस बसणे म्हणजे काय, एखाद्याचा पाठपुरावा करणे, त्याच्या पाठीमागच लागणे. कंठ दाटून येणे, रडायला येणे, गहीवरून येणे. ओटीत घालणे, जबाबदारी सोपवणे. काय म्हणतो आपण, माझ्या अंगावर जबाबदारी टाकली किंवा माझ्या पुढे जबाबदारी टाकली म्हणजे ओटीत घालणे किंवा जबाबदारी सोपवणे. आणि गाई पाण्यावर येणे म्हणजे रडू येणे, रडायला येणे. म्हणजे काय झालं आपलं उत्तर तर 4 3 2 1. 4 3 2 1 कुठं आहे, पर्याय सी मध्ये आहे. पुढे प्रश्न क्रमांक 20, सौजन्य या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता. सौजन्य याला विरुद्धार्थी शब्द असतो असभ्यता, पर्याय डी बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे या ओळीत पुढीलपैकी कोणता अलंकार आलेला आहे. या ठिकाणी पहा, आभाळ गत माया. ठीक आहे, या ठिकाणी पहा, आभाळ हे उपमान आहे, माया हे उपमेय आहे. आणि ज्या ठिकाणी उपमेय हे उपमानासारखे आहे हे दर्शवण्यासाठी, हे दाखवण्यासाठी परी, सारखा, सम, गत, जसा यासारखे शब्द वापरले असतील तर त्या ठिकाणी उपमा अलंकार असतो. मग या ठिकाणी काय झाले, गत हा शब्द वापरला आहे उपमेय आणि उपमान यांच्यातील समानता दाखवण्यासाठी, म्हणून या ठिकाणी काय झाला, उपमा अलंकार झाला, पर्याय ए याचं उत्तर असणार आहे. उत्प्रेक्षा कधी, जर उपमेय हे उपमानच आहे हे दाखवण्यासाठी जणू गमे वाटे भासे की या शब्दांचा वापर झाला असेल तर उत्प्रेक्षा अलंकार. श्लेष अलंकार कधी, एकच शब्द 2 वेगळ्या अर्थाने वापरला असेल तर त्याला श्लेष अलंकार म्हणायचं. आणि आपण होते कधी असतो ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. प्रश्न क्रमांक 22, अधोरेखित शब्दाचा उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. 1000 रुपये म्हणजे 100 पैसे. अधोरेखित शब्द कोणता असायला पाहिजे, म्हणजे, कारण म्हणजे हे उभयान्वी अव्यय आहे. आणि मित्रांनो, 1 रुपया याचं स्वरूप काय आहे हे दाखवणारा शब्द कोणता आहे, म्हणजे. म्हणून म्हणजे काय आहे, स्वरूप बोधक उभयान्वी अव्यय, पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, जर
वाक्यातील आधीच्या शब्दांचं स्वरूप दाखवणारा शब्द जर मध्ये आला असेल तर त्याला काय म्हणतो आपण? स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय म्हणतो. प्रश्न क्रमांक 23, पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा. या ठिकाणी पहा, आपादमस्तक म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत, पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, लोखंडाचे चणे खाणे या म्हणीचा अर्थ निवडा. भरपूर परिश्रम करणे, भरपूर कष्ट करणे म्हणजेच लोखंडाचे चणे खाणे, पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार हिंदी तसेच इंग्रजी संघराज्याच्या व्यवहारांच्या भाषा आहेत? राज्यघटनेतील कलम 353 नुसार हिंदी आणि इंग्रजी या संघराज्याच्या व्यावहारिक भाषा आहेत म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. ठीक आहे, पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. उच्चारण लक्ष देऊ नका. या ठिकाणी अतिशय जास्त ऊन आहे आणि अतिशय जास्त गरम होत आहे. फॅन बंद करावा लागतोय, त्यामुळे या ठिकाणी धाप पण लागते. प्रश्न क्रमांक 26, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात आहे? या ठिकाणी पहा, शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला होता म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणते ठिकाण पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक मंदिरांपैकी एक नाही? या ठिकाणी पहा मित्रांनो, एकूण अष्टविनायक म्हणजे काय? 8 गणपती आहेत, त्यापैकी 5 हे पुण्यामध्ये आहेत. ठीक आहे, त्यानंतर 2 रायगड जिल्ह्यात आहेत आणि 1 हा अहमदनगर म्हणजे अहिल्यादेवीनगर जिल्ह्यामध्ये आहे. 5 मध्ये पहा, मोरगाव पुणे, थेऊर पुणे, ओझर पुणे, लेण्याद्री आणि रांजणगाव पुणे असे एकूण 5 पुण्यामध्ये आहेत. पाली, रायगड आणि वरदविनायक म्हणजे महाडचा गणपती हा देखील रायगडमध्ये आहे. आणि राहिला कोणता? तर सिद्धटेक हा अहिल्यादेवीनगर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी पहा, मोरगाव, थेऊर, चिंतामणी आणि ओझरचा विघ्नेश्वर हे कुठे आहेत? हे तिन्ही पुणे जिल्ह्यामध्ये आहेत, परंतु पाली बळाळेश्वर कुठे आहे? रायगडमध्ये आहे म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे, 5 पुण्यामध्ये, पाली आणि महाड रायगडमध्ये आणि सिद्धटेक अहिल्यादेवीनगर जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 28, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? आता या ठिकाणी पहा, आपण नवीन लांबी पाहिली होती 877.98 किलोमीटर, परंतु यावर पर्याय आलाय का? नाही चाललेला आहे. म्हणजे या ठिकाणी जुनी लांबी आपण द्यायची होती. जुनी लांबी किती होती? 720 किलोमीटर म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. परंतु आता नवीन परीक्षा आहेत, UPSC सारख्या परीक्षांना याची नवीन लांबी विचारली जात आहे. प्रश्न क्रमांक 29, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? न्यूट्रॉन शोध मित्रांनो कोणी लावला? तर जेम्स चॅडविक यांनी लावला. याचं उत्तर काय आहे? जेम्स चॅडविक. न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविक यांनी लावलेला आहे, पर्याय बी याचं उत्तर आहे. त्यासोबतच जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे. पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 30, हरिजन सेवक संघ या संस्थेची स्थापना कोणी केली? महात्मा गांधी यांनी हरिजन सेवक संघ या संस्थेची स्थापना केली होती म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 31, नासा ही संस्था कोठे आहे? नासाचं मुख्यालय कोठे आहे? अमेरिकेतील वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे, पर्याय ए याचं उत्तर आहे. त्याचबरोबर मित्रांनो, नासाचा फुल फॉर्म काय आहे? NASA, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. आणि मित्रांनो, यामध्ये असलेल्या DC या DCचा फुल फॉर्म काय आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. वॉशिंग्टन DC मधील DCचा फुल फॉर्म काय? कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 32, तागाच्या उत्पादनात भारतात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? आता ताग म्हटलं की पश्चिम बंगाल, पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, तागाचं उत्पादन पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात होतं. प्रश्न क्रमांक 33, पृथ्वीवरील वातावरणामध्ये 20.95% हे प्रमाण कोणत्या वायूचे आहे? सर्वाधिक वायू कोणता आहे? नायट्रोजन. दुसऱ्या क्रमांकाला कोणता आहे? 20.95% ऑक्सिजन म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं, नायट्रोजन 78%, त्यानंतर 20.95% म्हणजे 21% कोण आहे? ऑक्सिजन आहे. आणि पुढे त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड हा वायू येतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34, गिद्दा हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? गिद्दा हे लोकनृत्य पंजाब या राज्याचे आहे, पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35, सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? सूर्यमालेमध्ये एकूण 8 ग्रह आहेत, पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. कोणते 8 ग्रह आहेत? तर सुरुवातीपासून पाहूया, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून असे 8 ग्रह सूर्यमालेमध्ये आहेत. पुढे प्रश्न क्रमांक 36, सूर्यप्रकाशापासून मानवी शरीराला कोणते जीवनसत्व मिळते? या ठिकाणी पहा, सूर्यप्रकाश
शरीरावर पडल्यामुळे त्वचेखाली जीवनसत्व ड ची निर्मिती होते, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान मित्रांनो आसाम राज्यामध्ये आहे, पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यासोबतच मित्रांनो हे राष्ट्रीय उद्यान एकशिंगी गेंडा या संरक्षित प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच नुकतेच या ठिकाणी सॅटेलाइट टॅगिंग केलेलं एक कासव या ठिकाणी या उद्यानामध्ये सोडण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, सॅटेलाइट टॅगिंग केलेलं कासव कोणत्या उद्यानात सोडण्यात आलं? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलं. प्रश्न क्रमांक 38, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला आणि हे एक जर्मन विचारवंत होते, पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी रचला आहे? हा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी रचलेला आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. यांचं पूर्ण नाव काय? माणिक बंडोजी ठाकूर किंवा माणिक बंडोजी इंगळे. पुढे प्रश्न क्रमांक 40, नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशामध्ये अमरकंटक या ठिकाणी होतो, पर्याय बी याचं उत्तर आहे. ब्रह्मगिरी नाशिक या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. भीमाशंकर पुणे या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 41, पोलीस स्मृती दिवस म्हणून कोणता दिवस पाळला जातो? या ठिकाणी पाहायचं 21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतामध्ये दरवर्षी पोलीस स्मृती दिवस म्हणून पाळला जातो, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42, नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? नॅशनल पोलीस अकॅडमी ही हैदराबाद या ठिकाणी आहे. कुठे? हैदराबाद, पर्याय बी, पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. त्यासोबतच महाराष्ट्राची पोलीस अकादमी कुठे आहे? नाशिकला आहे. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 43, भारतात राष्ट्रीय पर्यटन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो भारतामध्ये राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून 25 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यासोबतच 25 जानेवारीला दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 44, केंद्र शासनाच्या 2026च्या आर्थिक बजेटमध्ये दिलेल्या संदर्भानुसार कर्तव्य एक स्तंभाचे कोणते वर्णन सर्वोत्तम आहे? कर्तव्य एकचं सर्वोत्तम वर्णन कसं होणार आहे? रचनात्मक सुधारणांचा वेग कायम ठेवत उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढवणे. मग यात उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 45, रेअर अर्थ कॉरिडॉर उपक्रमात खालीलपैकी कोणत्या राज्याच्या खनिज समृद्ध राज्य म्हणून उल्लेख करण्यात आलेला नाही? या ठिकाणी पहा, खनिज समृद्ध राज्य कोणते आहेत? ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेश, झारखंड इत्यादी. परंतु मित्रांनो याच्यामध्ये महाराष्ट्र आहे का? नाही, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. महाराष्ट्राचा उल्लेख खनिज समृद्ध राज्य म्हणून करण्यात आलेला नाही. प्रश्न क्रमांक 46, शी मार्ट्स उपक्रम कोणत्या विद्यमान कार्यक्रमावर आधारित आहे? या ठिकाणी पहा, शी मार्ट्स हा उपक्रम आहे तो लखपती दीदी कार्यक्रमावर आधारित आहे, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, देवभूमी म्हणून भारतातील कोणत्या राज्याला ओळखले जाते? उत्तराखंडला देवभूमी म्हणून ओळखले जातं, पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48, नारी शक्ती वंदन रन खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाद्वारे आयोजित केले जाते? नारी शक्ती वंदन रन ही जी मॅरेथॉन आहे किंवा दौड आहे ती युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून आयोजित केली जाते, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. नारी शक्ती वंदन रन युवा मंत्रालय आणि क्रीडा मंत्रालयाकडून आयोजित केली जाते. प्रश्न क्रमांक 49, सन 2026 मध्ये इंटेलच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी म्हणजे सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा, लिप बू टॅन यांची इंटेलच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. त्यांच्या अगोदर या ठिकाणी पेट गेल सिंगर हे या पदावर होते. प्रश्न क्रमांक 50, ओडिसामधील राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 5 कोणत्या औद्योगिक क्षेत्रांना बंदराशी जोडतो? नॅशनल वॉटरवे क्रमांक 5 हा तालचेर ते अंगुल ते परादीप धामरा या बंदरांना जोडतो, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. तालचेर, अंगुल ते परादीप किंवा धामरा बंदरे, म्हणजे या ठिकाणी पर्याय बी उत्तर आहे. या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आणि प्रश्नपत्रिकेमध्ये पाहिलेले बरेच प्रश्न आपल्या
पेड टेलिग्राम चॅनलवर आपण ऑलरेडी पाहिले होते. जर तुम्ही त्यावर असता तर तुम्हाला नक्कीच फायदा झाला असता. आणि त्यामुळे जर तुम्हाला नवीन भरतीसाठी तयारी सुरू करायची आहे तर लवकरच आपण त्यासाठी देखील सिरीज आणणार आहोत. ती सिरीज पाहण्यासाठी आपलं फ्रीवालं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याबद्दल अपडेट सर्व त्या चॅनलवर मिळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.